गावाकडचा हॉटेलचा नाश्ता म्हणलं की आली पुरी भाजी. टम्म फुगलेली पुरी आणि त्यासोबत बटाट्याची चमचमीत भाजी. मजाच येते खाऊन. अगदी तासभर तुमची पुरी जी आहे ना टम्म फुगलेली राहणार आहे. पीठ कसं मळायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे बटाटे मी उकडण्यासाठी ठेवले होते. तर 3 शिट्ट्या देऊन मी बटाटे उकडून घेतले होते. 3 वाट्या इथे मी गव्हाचं पीठ घेते. तर 5 चमचे मी इथे रवा वापरते आणि 2 चमचे बेसन वापरते. चिमूटभर साखर टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे. हे सगळं जिन्नस चमच्याने मिक्स करून घ्या आणि नंतर हाताने मिक्स करायचं आहे. आपल्याला हाताला सुचवेल इतकं पीठ झालं की आपल्याला हाताने ते सगळं मिक्स करायचं आहे आणि काय होतं, एकसारखा कलर येतो पुरीला आणि मस्त टम्म फुगते. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. अगदी सैल मळायचं नाही आहे. साखर टाकल्याने काय होतं, तर साखर टाकल्याने पुरीला कलर खूप छान येतो आणि जो रवा वापरला आहे त्याच्याने तुमची जी पुरी आहे बराच वेळ टम्म फुगलेली राहते. त्यामुळे ह्या गोष्टी नक्की टाका. बेसनाने सुद्धा पुरी बराच वेळ टम्म राहते, पण बेसन तसं ऑप्शनल आहे. तर रवा कंपल्सरी टाका, बराच वेळ तुमची पुरी टम्म फुगलेली राहील. मोहन टाकल्याने काय होतं, तर खुसखुशीत होते तुमची पुरी. तर घट्ट असं पीठ माझं मळून झालेलं आहे. जास्त सैल करायचं नाही आहे, पुरी तेलकट होते. घट्ट पीठ मळायचं आपल्याला आणि थोडंसं आता ते रेस्ट करायला ठेवूया. तर 2 कांदे मी चॉपरमध्ये कापून घेते बारीक. बटाटे माझे थंड झाले होते, साल काढले आणि हातानेच ते चुरून घेतलेत. हाताने चुरा, मस्त ओबडधोबड हे करायचं आहे आपल्याला. जास्त त्याला चुरत बसायचं नाही आहे. तर मोठे मोठे हाताने चुरून घ्यायचे आहे. तर एका कढईमध्ये इथे मी 4-5 चमचे तेल घेते. जिरी मोहरी टाकायची आहे. थोडीशी कस्तुरी मेथी टाकते, हिंग टाकते, आलं लसणाची पेस्ट टाकते. आलं लसूण थोडासा गुलाबी झाला की त्यामध्ये आपल्याला टाकायचे बारीक चिरलेला कांदा. कांदा छान परतून घ्यायचा. अगदी मऊसूत गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला तो परतत राहायचा आहे. कांदा शिजेपर्यंत मी काय करणार आहे, 2 टोमॅटो ते सुद्धा मी ते चॉपरमध्ये चॉप करून घेते. याच्याने काय होतं, लवकर आपले टोमॅटो सॉफ्ट होतात आणि काम हे आपलं फटाफट होतं, म्हणून हे मी चॉपरने करते. तर कढीपत्त्याची 2-3 पाने टाकते आणि आपल्याला जे आपलं टोमॅटो आहेत ते सुद्धा इथे टाकून घ्यायचे आहेत. टोमॅटो मिक्स केले की लगेचच मटार टाकून घ्यायचे आहेत, कारण टोमॅटोसोबत आपले मटार पण शिजून जातील आणि सगळे एकजीव होऊन जाईल. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. मिठाने आपले टोमॅटो आणि मटार दोन्ही लवकर सॉफ्ट होतील. तर काय करायचं, झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 1 मिनिट वाफ काढून घ्यायचं आहे आणि आपले टोमॅटो आणि मटार दोन्ही शिजून निघतील. तर बघा इथे छान आपले मटार आणि टोमॅटो छान शिजलेले आहेत. इथे आपल्याला आता मसाले टाकायचे आहेत. तर लाल तिखट टाकते, बेडगी मिरची किंवा काश्मीरी लाल मिर्च, धने पावडर, हळद टाकते, गरम मसाला किंवा किचन किंग मसाला इथे वापरा. सगळं मिक्स करून घ्या आणि आपल्याला परतत राहायचं आहे. आपल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हे सगळ्या गोष्टी आपल्याला परतत राहायचं आहे. मसाले आपले छान परतून झालेत बघा, कढई सोडते आणि तेलही छान सुटलेलं आहे. तर आपले जे बटाटे आहेत आपण कुस्करलेले, तर ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तेही छान मिक्स करून घ्यायचे. अलगद हाताने करा. जास्त तुम्ही हे कराल तर आपले जे बटाटे आहेत ते जास्त मॅश होतील आणि भाजी राहणार नाही, तर त्याची आमटी होईल. तर गरम पाणी टाकायचं आपल्या याच्यामध्ये, कडकडीत गरम पाणी टाका. तुम्हाला भाजी कशी हवी आहे, पातळ हवी आहे, थोडीशी दाटसर हवी आहे, त्यानुसार पाणी टाकायचं आहे. मी जास्त दाटही केली नव्हती आणि जास्त पातळही केली नव्हती. तर मीडियम अशी माझी भाजी होती. तर इथे तुम्ही त्यानुसार पाणी ॲड करा आणि इथे तुम्ही मीठ, तिखट सगळं चेक करा बरोबर आहे की नाही. ते ॲड करता येईल आपल्याला या स्टेजला. मस्त उकळी काढायचे. जास्त काही आपल्याला शिजवायची गरज नाही आहे. ऑलरेडी आपण सगळ्या गोष्टी शिजवून घेतलेल्या आहेत. फक्त एखादी उकळी काढायची आहे. कोथिंबीर टाकायची आहे मस्त चिरून. मस्त आपली बटाट्याची चमचमीत भाजी तयार आहे. तर भाजी तर तयार आहे. चला आता पुरीकडे जाऊया आपण. पुरी आपल्याला बनवून घ्यायचं आहे. जे पीठ होतं ते रेस्ट करायला ठेवलं होतं. तर हाताला तेल लावायचं
आणि छान परत एकदा आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. भाजीची तयारी होईपर्यंत आपलं पीठ खूप छान भिजलं होतं. तेलाचा हात लावून आपण ते मळून घेतलं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत हव्या त्या साईजमध्ये. तर मी इथे गोळे करून घेते. तर माझे गोळे इथे तयार आहेत. आता मी पोळपाट बेलणं घेते आणि थोडंसं तेल लावून एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला पुरी लाटून घ्यायचं आहे. पुरी जास्त मोठी लाटायची नाही आहे, जास्त जाडही लाटायची नाही आहे. आपल्याला मीडियम अशी पुरी लाटून घ्यायचं आहे. बघा मी दाखवते तुम्हाला. मी जास्त जाड लाटली नाही आहे, जास्त पातळही लाटली नाही आहे, तर मीडियम अशी मी पुरी इथे लाटून घेते. तर 2 पुऱ्या मी तुम्हाला लाटून दाखवते. सेम मी तसंच लाटून घेतलं आहे. बघा दुसरीसुद्धा पुरी मी एकसारखी लाटून घेते. तर खूप जाडही लाटत नाही आहे, खूप पातळही लाटत नाही आहे. खूप पातळ लाटलात तर तुमची पुरी कदाचित फुगणार नाही आहे. त्यामुळे एकसारखी आपल्याला पुरी लाटून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि गरम करून घ्यायचं आहे. एखादा गोळा टाकायचा, तो वरती आला पटकन की समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे छान. तर पुरी टाकून छान त्याला तळून घ्या. मस्त आपली टम्म फुगते पुरी. इथे बघा मस्त कलर आलेला आहे, एकसारखा कलर येतो. इथे बघा छान आपली कमी तेलकट होते, अजिबात तेलकट होत नाही आहे ही पुरी. तर दुसरीसुद्धा पुरी आपल्याला सेम करून घ्यायची आहे, तळून घ्यायचं आहे. तर जास्त आलटी करू नका. एकदा तुमची पुरी फुगली की नंतर पलटी करा आणि ती लगेच काढून घ्या. आणि काय होतं, तुमची पुरी जास्त तेल पिणार नाही. त्यामुळे ही बाब लक्षात ठेवा. 1 सोडून 2 सोडून 3 सोडून मी 4 पुऱ्या तुम्हाला फ्राय करून दाखवते. बघा फक्त एकदा 2दा पलटी करायची आणि काढायची. हाय फ्लेमवरती करायचं ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे तुमची पुरी जी आहे अजिबात तेलकट होणार नाही आणि टम्म फुगणार आहे आणि ती बराच वेळ तशीच राहणार आहे. मस्त माझ्या इथे पुऱ्या तयार होत्या. चमचमीत भाजी बटाट्याची तयार आहे. टम्म फुगलेल्या पुऱ्यासुद्धा तयार आहेत. तर कशी वाटली पुरी भाजीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. टिप्स आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या रेसिपी आवडत असतील नक्की चॅनल सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असतील तर मित्रमैत्रिणीलासुद्धा शेअर करा. तर परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. चलो बाय.